काय तोडलंय बघा गाईज. हे जे ते रिमोट असतंय ना, तर ते रिमोट तोडलं. रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काल बघितलंच असेल की आपण घाटात गेलतो आणि मग जास्त चांगला व्हिडिओ शूट नाही झाला, पण जाऊ द्या गाईज, तरी तुम्ही बघितलं. आणि आम्ही सांगायला आलोय की आज आपलं येणार आहे ते आपण बोलवलं म्हणजे मागवलं होतं, तर ते आज येणार आहे. आणि म्हणजे पुण्यात आलेलं आहे ते, असं म्हणते ते आजच येईन बहुतेक, उद्या नाही येणार, उद्या तर नाही येणार, आजच येईन असं वाटतंय. तर तुम्हाला दाखवतो आणि शॉर्ट काढायला जाईन तर तेव्हा पण. आणि आपली जी आधी नाही का 2 कितीतरी 8K गेलती ना, त्यावाल्या शॉर्टपेक्षा ती तोंडातनं जे पाणी निघतं ते असं म्हणजे नियंत्रण नाही ठेवू शकत. तो तर 2.9K म्हणजे 2.9Kच्या पण पुढं गेला. आता लगेच 3K होऊन जाईल. 996 का 97 गेले, 2.996 असं काहीतरी गेलेली आहे. तर ती 3K आरामशीर जाईन उद्यापर्यंत. तर आजच जाईन आरामशीर जाईन. तर ते म्हणजे 3K जाईन एक, अजून दुसरी मग ती 2.8K ती पण जाईन 3K पर्यंत. तर एवढं सांगायचं होतं तुम्हाला की म्हणजे ते आजच येईन म्हणून. असं आज तर 31 तारीख आहे, त्यांनी 4 सांगितली. जर उद्यापर्यंत तरी आलं ना तरी चांगलं आहे. आणि आम्हाला एक ना म्हणजे रिस्क आहे आम्हाला लय घाण की ना, आज पप्पा घरी आहे आणि आम्ही कसं न्यायचं, गॅलरीतनं काहीतरी आम्हाला डोकं लावून करायला लागेल काहीतरी. आणि ते जेव्हा आपण नाही का ऑर्डर कॅन्सल केलं तर ना, ते त्याच्या बदल्यात मी जे ते डंबल ब्रेसलेट घेतलं होतं ना, तर ते डबल आलतं. तर त्याच्यामुळं त्यांनी विचारलं होतं की पप्पाचा नंबर दे असं तसं. आम्ही तर पप्पाला सांगितलं नाही आहे काहीच. तर लय भीती पण वाटत होती, पण आता काही नाही एवढं. तर ना जर आणि ते डंबल ब्रेसलेटवाले व्हिडिओला किती आले रे? ते डंबल ब्रेसलेटवाल्या व्हिडिओला 28-29 काहीतरी आले. तर बघू आपण. तर आता बघू आपण कधी येतं इथं. आणि जर का आपण जर का शॉर्ट बेट काढत असेल आणि तेवढं जर का आलं ना ते, तर मग तर चांगलंच आहे. आपण प्लॉटिंगवरच अनबॉक्सिंग करू त्याची. जर का नाही आले तर मग आपण मग काय नाही हे काय घे. आणि जर का म्हणजे आपण जेव्हा शॉर्ट काढत असेल तेव्हा नाही आलं, तसं तर वाटतंय 11-12च्या दरम्यान येईन, 10 वाजता पण येऊ शकतं. पण बघू आपण. जर का तेव्हा नाही आला तर मग आम्ही घरी नेणार आणि तुम्हाला उद्या काढून दाखवणार, कारण की आज रविवार आहे, पप्पा तर घरीच आहे आणि मग आपण काढू नाही शकत. तर बघा आता तुम्ही कधी येतंय कधी नाही. आम्ही जेव्हा शॉर्ट काढायला जाईल तेव्हा तुम्हाला दाखवतोच. तर आता आपण भेटू थोड्या वेळा. तर आता आम्ही आलो इकडं गार्डनमध्ये आपल्या. हे बघा इथं दिसतोय आम्ही. आणि आता बघू आपण कुठं काढायचं. आता आपल्याला शॉर्ट काढायचे ते. आज प्लॉटिंगवर नाही गेलो, आज आपण कुठं काढायचं वाटतं. कुठं काढायचं तर नाही, इथंच काढू गायचं. आता आम्ही शॉर्ट बेट काढतो आणि गायचं आज नाही येणार वाटतंय ते. थांबा गायचं, आता दिसतंय का नाही नीट सांगा. आणि आज नाही येणार वाटतंय ते, कारण की आता पण पुण्यातच आहे, बहुतेक उद्या येईन. तर उद्याच मग आपण अनबॉक्सिंग पण करू शकतो, कारण तेव्हा पप्पा नसणार. तर आता मग आम्ही शॉर्ट काढतो आणि मग आपण बघू मग कुठं जायचं कुठं नाही बघू जरा. तर आता आपण भेटू थोड्या वेळा. आता आम्ही आलो इथं प्लॉटिंगला. तिथं जरा चांगलं वाटत नव्हतं, चांगले शॉट पण येत नव्हते ना, म्हणजे समजू शकता काय. आणि ऊन पण येत होतं, त्याच्यामुळं आम्ही आता इथं आलो, इथं जरा काढतो. आणि तुम्हाला सांगायचं आहे की ती मी सांगितली होती की 2.9K गेली, तर आता ती 3.1K गेलेली आहे. तर ती चांगली पुढं चाललेली. आणि आता आम्ही इथं काढतो शॉर्ट्स आणि नंतर भेटतो. तर गाईज आता ब्लॉग म्हणते शॉर्ट काढत होतो. तर तेवढ्यात तन्मयने काय तोडलंय बघा गाईज. हे जे ते रिमोट असतंय ना, तर ते रिमोट तोडलंय त्यांनी. इथलं ना असं म्हणजे काढलं आणि मग ते खाली पडल्यावर डायरेक्ट तुटलं. आणि तेव्हाच ते हे जे आहे ना ट्रायपॉड, तर ते ट्रायपॉड पण त्याच्या हाताला लागला, असं वरती केलं लगेच. तर आता एकच शॉट राहिला होता, तेवढंच हे तुटलं. तर गाईज आज लय हे म्हणजे जे एक येणार आहे तर त्याच्यामुळं याचं म्हणजे तुटतंय. आता मी काय बोलतोय मलाच कळत नाही आहे. तर हे चांगलं होतं गाईज, याचं फीचर चांगलं दिला होता. तर आता मी ब्लॉगमध्ये येतोय का नाही गाईज मला नीट सांगा. बरोबरच आहे वाटतं. आणि एक येत आहे तर दुसरं तुटायला लागलं आहे. आणि याचं पण थोडीशी बिल्ड क्वालिटी कमी झालेली आहे. जाऊ द्या गाईज, आता काय ते पण एक ट्रायपॉड आहे फक्त ते. हे तर आपण असं लांब पण करू शकतो आपल्या शॉर्ट. पण याची काय गरज नाही गाईज एवढी, तसं आहे एक गोष्ट. पण जाऊ द्या गाईज, आता आम्ही एकच शॉर्ट राहिला तो बनवतो आणि नंतर जातो घरी. तर गाईज आता सकाळचे वाजलेत किती, 6:30 वाजत आलेत. आणि
मग मी रात्री डायरेक्ट झोपलो होतो, काय बनवलं नाही ब्लॉग बिग. आधी झोपलो आणि नंतर परत झोपलो, तर त्याच्यामुळे ब्लॉग बनवला नाही. पप्पा आणि होते काल ते नाही सांगत. पप्पा पण होते. तर आणि तुम्ही काल बघितलंच की आपली नाही दुसऱ्यांची RCB जिंकली. तर त्यांच्या आधी आपण पराक्रम करून बसलोय. CSK 2010-11 जिंकली, MI 2019-20 जिंकली आणि आता RCB जिंकली किती 25-26. तर ते तुम्ही बघितलंच असन. आणि आता मग जे आपलं ऑर्डर येणार आहे गाईज, जे आपलं येणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आज येईन का उद्या येईन ते आपल्याला माहीत नाही. तर आलं तर मी सांगतो सगळं तुम्हाला डिटेलमध्ये, अख्खा रिव्ह्यू करतो. तर मग आता मी व्लॉग एंड करून टाकतो. जर का व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.